लोणी इथं शेजारीने पेटवलेल्या गवतामुळे आगीत ऊस जळून खाक, 70,000चे नुकसान, दोघांवर गुन्हा. प्रतिनिधी बापूसाहेब घोडेस्वार. लोणी तालुका जामखेड इथं शेजाऱ्यानं बांधावरील गवत जाळताना कोणतीही काळजी न घेतल्यानं शेजारी शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झाला. त्यात तब्बल 70,000 रुपयांचं नुकसान झाले असून खर्डा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी तालुका जामखेड गावच्या हद्दीत शेतकऱ्यांनी बांधावरील गवत जाळताना मोठा निष्काळजीपणा केल्यानं या आगीची झळ शेजारी शेतकऱ्याच्या उभ्या ऊस पिकाला बसली. आग पसरून शेजारील शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झाला असून अंदाजे 70,000 रुपयांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्यानं खर्डा पोलीस स्टेशन या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी गंगाधर महादेव परकड, वय वर्ष 75, व्यवसाय शेती, राहणार लोणी तालुका जामखेड यांनी खर्डा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मी वरील ठिकाणी राहत असून घरामध्ये मी व माझ्या पत्नी जिजाबाई असे राहत असून शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दिनांक 11 मे 2026 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास माझ्या शेजारी शेत असणारे सुब्राम नाना शेंडकर, राहणार लोणी तालुका जामखेड यानं शेत गट क्रमांक 95च्या बांधावरील गवत जाळण्यासाठी बांध पेटवून दिला. त्यामुळे माझे शेत गट नंबर 95 मधील 20 गुंठे ऊस जळाला. त्यात माझं 70,000 रुपये नुकसान झालं. मला त्याची नुकसान भरपाई दे असं म्हणालो असता म्हणाला की मी जाणून बुजून तुझा ऊस जाळायला नाही, तुझं काय नुकसान झालंय ते देणार नाही. त्याची पत्नी उजना सुंबराव शेंडकर, राहणार लोणी, हिनं विनाकारण मला व माझ्या पत्नीला शिवीगाळ केली म्हणून सुब्राम नाना शेंडकर, उजना सुब्राम शेंडकर, राहणार लोणी तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर यांनी माझ्या ऊसाचं नुकसान केलं व शिवीगाळ केली म्हणून भरपाई मागणी केली असता त्यांनी स्पष्ट नकार दिल्यामुळं अखेर खर्डा पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंद करण्यात आलाय. पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत.